तर रात्रीच्या जेवणाला होते पालकची भाजी, शिमला मिरचीची भाजी, चवळीची भाजी ताईकडून आणलेली आणि चपाती. आज काय भाकरी केली नव्हती. आणि तर हा आमचा मेनू होता. आणि उद्या निघायचं आहे दापोलीला. त्यासाठी अन्वीला डॉक्टरकडे न्यायचं होतं. अर्णवची औषधं होती, पण अन्वीला एकदा फॉलोअपसाठी मला जायचं होतं, कारण थोडीशी खोकत होती ती, म्हणून. ते इथे गेली ना तरी हिची मस्ती काय कमी होत नव्हती. हे बघा मस्ती किती चालली आहे तिची, काय करते ना. पण मुलं जशी ॲक्टिव्ह असतील ना तेवढी चांगली, पण हे ना खूपच थकवते. अगदी स्कूलच्या टीचरपासून डॉक्टरांपासून सगळ्यांनाच थकवते. ठीक आहे, लहान आहे, सगळेच लहानपणी अशीच मस्ती करतात. तर हिची मस्ती इथे चालू होती. आणि आम्ही विचार करत होतो पाऊस न पडता आधी घरी गेलो ना तर बरं होईल, कारण उद्याची ना पॅकिंग माझी थोडीफार राहिलेली आहे अजून. मेन म्हणजे मुलांची औषधं वगैरे वेळेवर घेतली ना तर मला टेन्शन नसतं त्यासाठी. तर घरी जाऊन मस्त आराम करून घेतला. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात, कपडे वाळत घातलेले आहेत. आणि आतमध्ये ह्यासाठी घातलेत कारण ना आम्ही 4 वाजेपर्यंत निघू, म्हणजे दापोलीला जायला. मी तुम्हाला कालच्या ब्लॉग टाकलेलं की आम्ही बाहेर जातो आहोत. तर कुठे? आईकडे चाललेली आहे. पप्पांना पण सोडायचं आहे आणि मुलांना पण बुधवार गुरुवार शुक्रवार सुट्टी आहे ना, तर मी म्हटलं चला जाऊनच येऊ आपण, थोडं फिरणं पण होईल. तर त्या आधी ना मला ना काही ह्या औषधं आहेत ना ती सगळी अशी काढून ठेवते मुलांचे. सर्दी, ताप, खोकला, हे बघा कफलेट आहे, आणि सायक्लोपाम म्हणजे पोटात वगैरे दुखायला लागलं तर. आणि टूथपेस्ट ही घेतले. ऑलमोस्ट कामं झालेली आहे. 4 वाजता निघायचं ठरलेलं आहे. पेनक्युलर मी घेते का, आयबुजेसिक प्लस मुलांचं असतं ना ते घेते, कारण मुलांना ह्याच्यामध्ये पावसाळा जर तिथे क्लायमेट चेंज झाला आणि परत त्यांना काय त्रास नको न व्हायला, त्यासाठी मी घेत आहे. तर हे बघा इथे आता विक्स विपोरब घेते मुलांचं, टिकलीचं डब्बी. जे मेन घ्यायचं आहे ना मी ते आधी घेऊन टाकते मुलांचं. इथे काढून ठेवते, नंतर मग मी भरायच्या वेळेस ना जी छोटी हँडबॅग असेल ना त्याच्यातच भरेन. वाईप्स, गावी जाण्यासाठी खास हा बॉल घेतलेला आहे, कारण त्याचे सगळे दादा येणार आहेत रक्षाबंधनला. तर आणि गावी काय स्पेस मोठाच आहे, त्याच्यामुळे खेळायला त्याला मज्जाच येईल त्यासाठी. तर आता इथे मी बघू काय काय घ्यायचं आहे अजून औषधांमध्ये. पेंटॉल, आयबुजेसिक प्लस. हे बघा हे कसं आहे माहिती आहे, लहान मुलांना साधारण 12 किंवा 15 वर्षाच्या आतील मुलांसाठी आयबुजेसिक प्लस का पेनक्युलर आहे. जर काय बॉडी पेन होत असेल, हातपाय दुखत असेल, दात दुखत असतील ना इवन, तरी ते दिलं तरी चालतं. तर मी आता ही औषधं तयार ठेवलेली आहेत. आणि बाकीचे ना काल अन्वीला डॉक्टरकडून आणलेली औषधं आहेत ना ती पण इथे आहे. तर ती मी आता बॉटल बघणार आहे आणि बॉटलमध्ये भरणार आहे. सर्दी खोकल्याचं औषध आहे हे बघा. ते हे घेऊन ठेवते. कुठेही जायच्या आधी मुलांची तयारी करून ठेवलेली ना बेटर असतं. आणि मी कुठेही गेली ना तर मुलांचं आधी करून घेते, सगळेच करतात. आता तिचे डायपर वगैरे घ्यायचे आहेत, तर म्हटलं ऑनलाईन मागवलेले आता मी भरून घेते. हे सध्या तरी 8 दिवस, म्हणजे ह्या संडेपासून त्या संडेपर्यंत आहे. सगळं मी असं भरून ठेवते. आता दिवसभर नाही लागत, पण तिला ना झोपताना घालते, कारण थंडी असताना येते तर घरी सध्या AC चालू असतो ना त्याच्यामुळे. तर आता हे मी पिशवीमध्ये भरणार आणि बॅगेत टाकते. साधारण 2 बॅगा तरी माझ्या होतीलच आता. आणि आता ना गावचे ब्लॉग बघायचे असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब चॅनल करा, म्हणजे दापोलीतले जे पॉईंट तुम्हाला दाखवता येईल ना मी, आणि आम्ही ना सगळे भावंड मिळून फिरणार आहोत कुठे कुठे, तेही मी तुम्हाला शेअर करेन. तर चला बाय. आधी मी पॅकिंग करते, निघताना आपण भेटू. बाय.
तर इकडे अन्वीला आईकडे ठेवलं आणि मी निघाली आहे मार्केटमध्ये जायला. मार्केटमध्ये ह्यासाठी की रक्षाबंधन आमचं गावीच होणार आहे, त्यामुळे अर्णवची ज्या बहिणी आहेत ना त्यांच्यासाठी गिफ्ट पेपर सगळंच घ्यायचं होतं मला. आणि अन्वीला काल जे मेडिसिन दिलेले ना बाहेरचे ते काल मी घेतले नव्हते, कारण अचानक पाऊस चालू झाला त्याच्यामुळे. तर मग ते आत्ता मी घेणार आहे, कारण मी डॉक्टरांना सांगितलेलं आम्ही 6 दिवस तरी नाही आहोत आणि इथल्या क्लायमेटमध्ये आणि गावच्या क्लायमेटमध्ये जे चेंजेस झाले तर मुलांना कदाचित लूज मोशन किंवा सर्दी खोकला वगैरे हा होतोच. त्याच्यामुळे मी काय केलं, सगळी मेडिसिन वगैरे सगळी घेतलेली आहेत. मुलांना स्नॅक्समध्ये खाण्यासाठी 5-6 दिवस तर आम्ही आहोत तिकडे, तर त्यासाठीही मी इथे एका दुकानात आली आणि खायला घेतले. जसं अर्णवला घेतला तशी निघाली. हा फर्स्टवाला ड्रेस आहे ना तो मला खूप आवडला, तर मी फायनल केला आणि तो घेऊन टाकला लगेच. येता येता भूक लागलेली म्हणून मी प्लेन डोसा ऑर्डर केला आणि अर्णवने चीज उत्तप्पा ऑर्डर केलेला आहे. कारण घरी जाऊन ना खाण्यापेक्षा वेळ घालवण्यापेक्षा भांडी वगैरे निघणार, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं बाहेरूनच खाऊन जाऊया. पण झालं काय, काल जशी रिक्षामध्ये मी छत्री विसरली ना तशीच जिथे मी ड्रेस घेतला ना तिथे मी छत्री विसरली. फायनली मग मी काय केलं, बाजूला दादा आहे ना त्याला सांगितलं फोन करून तू ये, अर्णव तुला घेऊन जाईल, म्हणजे स्कूटीवरूनच जा, अर्णव तुला दुकान दाखवेल आणि तिथून फक्त छत्री आण. कारण माझ्याकडं ऑप्शन म्हणजे एकही एक्स्ट्रा छत्री नव्हती, एकच छत्री होती. आणि मस्त रस्ता हा कोरडा आहे, पाहू शकता तुम्ही. आता तर ना इथून परत काय झालं माहिती आहे, मी गिफ्ट पेपर विसरली, रिटर्न मी मागे पुढे झाले आहे. मग मी काय केलं माहिती आहे, इथून समोरून रिटर्न युटर्न मारला, परत मागे आली, परत स्टेशनरीच्या दुकानात गेली आणि तिथे मी फक्त ह्या 2 पेपरसाठी मी एवढं पर्यटन धावपळ केलेली आहे. पण जेव्हा दादा स्कूटी घेऊन आला ना अर्णवला घेऊन छत्री घेऊन, त्याच्याबरोबर मी जेवढं सामान होतं ना तेवढं पाठवलं, म्हणजे माझा हा रिकामा होता. आता मला घरी जाऊन काय झालं माहिती आहे, कपडेही पण पॅकिंग करायची आहे आणि मेडिसिन वगैरे सगळंच पॅकिंग करायचं आहे. फायनली सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि 3:30 वाजता बरोबर बॅगा आम्हाला गाडीत टाकायचं आहे आणि 4:30पर्यंत आम्हाला निघायचं आहे, कारण पनवेलला अमोलला पिकअप करायचं आहे. तर हा व्हिडिओ आता ना मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला येतील. दरवेळी ना निघालो ना तर एवढा सामान असतो ना, प्रचंड सामान असतो, गाडी तर भरतेच भरते आणि माणसंही भरतात. तरी ठीक आहे, जिथे ओढ, जिथे प्रेम, जिथे जिव्हाळा जास्त असतो ना तिथे माणसंही आपोआप खेचली जातात, माझं असं म्हणणं आहे. आणि माझे आई पप्पा तसेच आहेत, जेवढे माणसं ओढून घेतात ना ते आमच्यासाठी खूपच छान आहे आणि आम्हालाही त्यांची तशी सवय लागलेली आहे. ते हे ना बॅग बघा सगळे भरलेला आहे. फायनली आता आम्ही निघू. आणि हां, दापोलीचे ब्लॉग बघायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता ह्याच्या पुढचे ना निघणार ना तो व्हिडिओ मी इथं थोडीशी ना गाडी वाटतं डॅमेज झालेली आहे, तर पप्पा पूजा करून घेतात, कारण मुलं आणि कुठेही निघायचं असेल ना तर आधी देवपूजा करून घेतात गाडीची पूजा. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या.